आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर। ठाकरे गट 21, काँग्रेस 17 तर शरद पवार गट लोकसभेच्या 10 जागा लढणार। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घोषणा। अखेर सांगलीचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार। सांगलीची जागा आता काँग्रेसला नाहीच। सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं सांगलीत काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य। काँग्रेसचे काही नेते नॉट रिचेबल। विश्वजित कदम, विशाल पाटील नॉट रिचेबल। सांगलीची जागा काँग्रेसकडेच हवी होती। उद्या बैठक घेऊन भूमिका जाहीर करू। काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांची TV9 मराठीला माहिती। भिवंडीच्या जागेवर शरद पवार गटच लढणार। महाविकास आघाडीत आता एकाही जागेवर मतभिन्नता नाही। शरद पवारांची माहिती। बाळामामा म्हात्रे शरद पवार गटाचे भिवंडीचे उमेदवार। समजूतदारपणा दाखवणं म्हणजे अपमान नाही। देशात मोदींचा पराभव करणं महत्त्वाचं। सांगलीच्या जागेवरून नाना पटोलेंचं वक्तव्य। बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी। खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं शिवसेनेला हिणवणं बरोबर नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला ठाकरेंचं हे उत्तर आहे। बाहेरून येऊन शिवसेनेला असली की नकली म्हणण्याचं आणि हा कहरच आहे। आता शहा बाळासाहेबांच्या फोटो समोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हा हल्लाबोल। शरद पवार गटाकडून सातारा, माढा, रावेर तर काँग्रेसनं धुळे, जालना, उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत। प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत पाहिजे होते, मात्र यावेळी ते शक्य झालं नाही। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर महाविकास आघाडीला व्यापक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे। ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी अजून अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही। फडणवीसांनी सांगितलं त्यांचं मी स्वागत करतो। कल्याणच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंचाच विजय निश्चित। भाजप नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। मनसेचा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। राज ठाकरे युतीसंदर्भात आज काही बोलणार का, याकडेही लक्ष। राज ठाकरेंनी महायुतीला समर्थन द्यावं। मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यावी। राजसाहेब आजच्या भाषणामधून महाराष्ट्राला मोदींच्या मागे उभं करतील। बावनकुळेंचं हे वक्तव्य। मोदी शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका अशी राज ठाकरेंची भूमिका होती। आता मोदी शहांना कोण पाय ठेवू देतंय पाहायचंय। संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। राज्यात 3.5 शहाण्यांचं सरकार, 3.5 शहाण्यांनी राज्य बुडवलं। खासदार संजय राऊतांची महायुतीवर ही जोरदार टीका। प्रगती आणि विकासाच्या आड येणाऱ्याला आडवं करू। 2.5 वर्ष सण उत्सव बंद होते। आमचं सरकार येताच सण आणि विकासावरची बंधनं काढली। शिंदेंचा हटवला। कल्याणच्या मोदींच्या कालच्या सभेमध्ये महाराष्ट्रात विजयाची नांदी झाली। अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर करणं बाकी, पण महायुती महाविकास आघाडीसारखी बिघाडी होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। आम्ही मोदींच्या नेतृत्वात विजयाची गुढी उभारणार। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्यासोबत। देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त।